अजब रमा राघवची जोडी। बाबा परांजपे श्रीमंत आहेत, त्यांच्या मुलीचा हात त्यांच्या तोलामोलाच्या असलेल्या मुलाच्या हातातच देतील ना। राघव सोबतचं असलेलं नातं ते स्वीकारतील का? नाही पूजा बाळा, तुझी शंका रास्त आहे, पण गिरीश परांजपेंना आपण आज ओळखतोय का? हे बघ, त्यांच्या मते पैशाला महत्व नाही तर संस्कार, प्रेम आणि माणुसकी याला जास्ती महत्व आहे। आता आपल्या घरातल्या चालीरीती, संस्कार याचं त्यांना कितीतरी अप्रूप आहे आणि म्हणून तर त्यांनी त्यांच्या मुलीला रमाला आपल्याकडे राहायला पाठवलं, तिच्यावर संस्कार करण्यासाठी। आणि आपल्या घरातले संस्कार, चालीरीती हे सगळं तिने आत्मसात केलं, कितीतरी सकारात्मक बदल तिच्यात झाला आणि हाच तर अपेक्षित गिरीश परांजपेंना बदल होता। आणि या सगळ्या प्रवासात राघवची तिला साथ होती। तेव्हा आता रमा आणि राघवच एकमेकांच्या प्रेमात पडले हे ऐकल्यावर ते त्यांच्या लग्नाला नक्कीच संमती देतील। काय पूजा, तेव्हा मनातल्या सगळ्या शंका काढून टाक। चला चल चला, लग्नाच्या तयारीला लागा। अरे ताबडतोब गिरीशरावांना फोन कर, वाट कसली बघतोय? शुभस्य शीघ्रम। आजी एवढी काय घाई आहे? तो घाई म्हणजे काय, करायलाच पाहिजे। मला तर वाटतंय आत्ता दोघांच्या डोक्यात अक्षता टाकूया, म्हणजे पोर इथेच राहील कायमची। आटमे उडवायचा का लग्नाचा बार? तुझं काही असं बरं बघितलं का, कुणाचा तरी चेहरा अगदीच खुललाय। हा नाही म्हणजे असं वरून वरून दाखवायचं वेगळं, पण आतून ना मनातून अशा उकळ्या फुटतायत। पण आपण त्या गावचेच नाही असंच दाखवायचं, हो की नाही आई? आणि रमाची तर लाजून लाजून दातखिळीच बसली। काय काही हे प्रकरण आता खूपच पुढे गेलं। हे जर असं सुरू राहिलं तर त्यांचं लग्न लागूनही जाईल। हा बोल बाळा, कशी आहेस? तिकडे सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाहीये बाबा। हा आता काय झालं नवीन? जुनच प्रकरण नवीन नात्यात बदलतंय बाबा। इथे रमा राघवच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे। गजानन काका गिरीश परांजपेंची बोलणी करायला जाणार आहे। काय? नाही नाही, हे असं काही होता कामा नये। जर का परांजपेंनी होकार दिला ना तर हे प्रकरण आपल्या हाताबाहेर निघून जाईल ग बाबा। त्या दिवशी मी फक्त धमकी दिली होती। आता जर राघवची माझं लग्न झालं नाही ना तर तुम्हाला माझं मेलेलं तोंड बघावं लागेल आणि काळ्या दगडावरची रेग असेल। ए ए ए अश्विनी अश्विनी, हे बघ तू असं काहीही करणार नाहीये। हे बघ, तू आत्ताच्या आत्ता मला येऊन भेट, आपण यावर काहीतरी मार्ग काढू। तू ये बघू लवकर। रमा, कधी कधी ना मला स्वप्नात असल्यासारखं वाटतं। आबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली यावर अजूनही विश्वासच बसत नाही। हो, मलाही असंच वाटतं। अंकल गुरुजींनी आपल्या लग्नाला इतक्या इझिली परमिशन दिली, मला हे बिलीव्हच होत नाही यावर। पण या सगळ्याचं क्रेडिट ना तुला जातं रमा। तू आपल्या घरातल्या प्रथा परंपरा शिकलीस, सगळ्यांना आपलंसं केलंस। खरंच सगळ्यांना किती कौतुक आहे तुझं। आणि तुला? मला विचार करावा लागेल। अच्छा ठीक आहे, तू विचार करत बस, मी जाते त्यांच्याकडे ज्यांना माझं कौतुक आहे। आत्ता जाशील का? पण नंतर माझ्याच जवळ यायचंय, तेव्हा कुठे जाशील? ना बरं, आपल्याला जर का कायमचं जवळ यायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर तुझ्या घरच्यांची परवानगी घ्यायला हवी।
राघव, मला नाही वाटत आपल्याला मम्माच्या परमिशनची काही गरज आहे. रमा, हे बघ, मला तुझ्या आईबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण तरीही मला असं वाटतं की आपण घरातल्या सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊनच लग्न करावं. मग आपलं लग्न होणं शक्यच नाही. रमा, तू बस बघू ते बस. हे बघ, असं नको बोलूस तू. जे काही आहे त्यातून काही ना काही मार्ग आपण काढूयात. राघव, मला मगाचपासून तुझ्याशी बोलायचं होतं. ममाने अजून एक प्रकार केला. आता काय केलं? राघव, ममाने अश्विनीच्या फोनमध्येच ऍप डाउनलोड केलं. हद्द झाली रमा, हद्द झाली आहे वागण्याची. आणि ह्या सगळ्यात अश्विनी सुद्धा. नाही रमा, नाही. आता तुझ्या आईनी कळस गाठायच्या आत आपल्यालाच तिला थांबवायला, आपल्यालाच आता काहीतरी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत. म्हणूनच मी तुला सांगते, तू तिच्याकडून काही एक्सपेक्टेशन ठेवू नको. मी आता फक्त डॅड परत याची वाट बघते. हो, ते आले की आबा बोलतीलच त्यांच्याशी, पण आपणही बोलू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. आणि डॅड हे सुद्धा म्हणाले की तुम्ही दोघं नेहमी सुखी राहा. अच्छा, पण तुझे बाबा आणखीन एक आशीर्वाद देऊ शकता ना? म्हणजे बघ, समजा ते म्हणाले की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तर गप्प बसा. रमाला सगळं समजलंय. ऑड, म्हणजे आता माझ्यासाठी नक्की प्रॉब्लेम क्रिएट होणार, कारण ती मला जाब विचारणारच. काय सांगू मी तिला? रमाचा विश्वास बसेल असं काहीतरी तिला सांगावं लागेल ना. काय सांगतो? गॉड, मला काही सुचत नाहीये. आज आपण काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. पुढे या बा, या बा, या बा. त्या लावण्य मॅडम, ओय लावण्य मॅडम, खाली या, खाली या. तुम्ही ते काय करताय? मी खाली या दे. हळू, किती ओरडताय? हळू येते, ओरडू नका. हा, या लवकर. काय चाललंय? किती मोठ्याने ओरडताय? कशाला आलात माझ्या घरी? कळत नाही भारतीय घरात एक मिनिट. हे काय आहे? हे काय करता तुम्ही? थांबा. काय? वास येतोय ना? वास येतोय ना? येतोय. वकीलचा वास हा. पाणी नाहीये. आता ही 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 काड्यापेटी घ्या आणि पेटवून द्या आम्हाला, म्हणजे तुम्ही पण सुटाल आणि आम्ही पण सुटू. घ्या. काय मूर्खपणा आहे हा? हा मूर्खपणा नाहीये. मूर्खपणा तो होता जेव्हा आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्हाला साथ दिली, आणि त्याचं प्रायश्चित्त आहे. गॉड, रमामुळे मला या अशा चीप लोकांच्या हातापाय पडायची वेळ आली. ऐका ना, हे असं दाळून बिळून घेऊन आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? होणार आहेत का? नाही की नाही? ना, आम्ही मेल्यावरच हा प्रश्न सुटेल. आणि आम्ही जगायचं तरी कशाला? हा, कशाला जगायचं? माझ्या जावयाचं तुमच्या मुलीशी लग्न होताना बघण्यासाठी जगायचं? सांगा ना. मला आता जगायचंच नाहीये. या रोज रोजच्या ना जिवंतपणे मरण यातना भोगण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लागलेला बरं. काय मूर्खपणा आहे हा? हा सगळा तमाशा आहे ना. ही नाटकं माझ्यासमोर करायची नाही, कळलं ना? हे जे काय करायचंय ना, जा
त्या पुरोहितांच्या दारासमोर करा, माझ्या घरासमोर नाही.